नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी येणाऱ्या काही वर्षांमध्ये 910 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर चला बघूया कोणती आहे ती टाटा ग्रुपची कंपनी आणि ती कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी काही वर्षांमध्ये किती कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर चला या व्हिडिओला डिटेलमध्ये समजून घेऊया, तसेच त्या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. टाटा केमिकल्स अप्रूव्ज ₹910 कोटी एक्सपान्शन इन 2 प्लांट्स. तर मित्रांनो, टाटा केमिकल्स ही कंपनी आपल्या 2 प्लांट्सचा बिझनेस वाढवण्याकरिता 910 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया, तसेच टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीची थोडी पुढे जाऊन बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर मित्रांनो, शुक्रवारी म्हणजे 21 नोव्हेंबर 2025 ला टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीने घोषणा केली की ही कंपनी आपल्या 2 की प्लांट्सवर आपली मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे 910 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, त्यातली कंपनी म्हणजे टाटा केमिकल्स लिमिटेड 135 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आपल्या मिठापूर फॅसिलिटी येथे. आपला डेन्स सोडा ॲश प्रोडक्शन 350 किलोटन्स पर ॲनमने इन्क्रीज करण्यासाठी नेक्स्ट 24 मंथमध्ये म्हणजे 2 वर्षामध्ये. आणि मित्रांनो, कंपनीची करंटली कॅपॅसिटी आहे या मिठापूर फॅसिलिटीची 1091 किलो टन्स पर ॲनमची 90% युटिलायझेशन सोबत. तसेच मित्रांनो, कंपनी उरलेल्या 775 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. टाटा केमिकल्स लिमिटेड ही कंपनी तामिळनाडूमधल्या आपल्या या प्लांटवर. आणि मित्रांनो, या प्लांटवर कंपनी कशासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहे 775 कोटी, तर येणाऱ्या 27 मंथमध्ये या प्लांटवर आपली प्रेसिपिटेटेड सिलिका कॅपॅसिटी वाढवण्याकरिता 50 किलोटन्स पर ॲनमने ही कंपनी या प्लांटवर 27 मंथमध्ये 775 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि करंटली सिलिका कॅपॅसिटी आहे 13.8 किलोटन्स पर ॲनमची 86% युटिलायझेशन सोबत करंटली ऑपरेटिंग आहे. तसेच मित्रांनो, कंपनीने सांगितले की बोथ एक्सपान्शनसाठी जो फंड म्हणजे फायनान्स लागणार आहे त्याचा बंदोबस्त कंपनी व्हेरियस ऑप्शन्समधून करणार आहे, ज्यामध्ये इंटरनल ॲक्रुअल्स देखील इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, टाटा केमिकल्स लिमिटेड ही कंपनी सोडा ॲश एक्सपान्शन करत आहे, जी याचा डिमांड वाढत आहे त्याकरिता. तसेच सिलिका एक्सपान्शन करत आहे कारण रबर अँड ऑटोमोटिव्ह टायर इंडस्ट्रीमध्ये याची डिमांड जबरदस्तपणे वाढत आहे. आणि यालाच लक्षात घेता कंपनी हे आपला बिझनेस वाढवण्याकरिता इन्व्हेस्टमेंट करत आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की टाटा केमिकल्स लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्याकरिता 2 प्लांट्सवर 910 कोटी रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट करणार आहे 2 प्लांट्सवर आपला बिझनेस वाढवण्याकरिता. तर चला मित्रांनो, आता आपण
टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 37.98%, FISचे होल्डिंग आहे 13.73%, DISचे होल्डिंग आहे 22.17% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 26.07%। आणि मित्रांनो, जर आपण टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 3,877 कोटी रुपये। आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट 154 कोटी रुपये। तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड परफॉर्मन्स जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचा चेक केला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 16,789 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 15,421 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 14,887 कोटी रुपये। तसेच टाटा केमिकल्स लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 2,434 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 435 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 387 कोटी रुपये। आणि मित्रांनो, जर आपण टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे 14,035 कोटी रुपयांनी जवळपास 18,000 कोटी रुपये, 19,000 कोटी रुपयांनी जवळपास 22,000 कोटी रुपये आणि करंटली आहे 21,339 कोटी रुपये। तसेच टाटा केमिकल्स लिमिटेडचा लॉंग टर्म बॉरोइंग इन्क्रीज झाली आहे 2,898 कोटी रुपयांनी 4,166 कोटी रुपये। तसेच या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोइंग वाढली आहे 543 कोटी रुपयांनी 2,166 कोटी रुपये आणि करंटली आहे 2,138 कोटी रुपये। तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे करंटली 615 कोटी रुपये आणि टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी झाली आहे 2,677 कोटी रुपयांनी 1,720 कोटी रुपये। आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज हा एक त्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह पॉइंट मानला जातो आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर वाढत असेल तर हा त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह पॉइंट मानला जातो। आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टाटा केमिकल्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 37.98% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। याचा अर्थ म्हणजे टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की टाटा केमिकल्स लिमिटेड ही कंपनी आपल्या 2 प्लांट्सचा कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जवळपास 910 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार आहे। तसेच आपण टाटा केमिकल्स लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता। टाटा, बाय बाय।